केंद्र आणि राज्य सरकारच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला राज्यात प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. अहिल्यानगर पोलिसांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या या अंमली पदार्थ विरोधात जनजागृती अभियानाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत समाजाला नशामुक्तीचा संदेश दिलाय. दरम्यान ही जनजागृती केवळ रॅलीपुरती मर्यादित राहणार नसून आता जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समुपदेशन केलं जाणार असून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे. तसंच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाविरोधात विशेष पथक नियुक्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिली आहे. प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि 4 कर्मचारी अशा 5 सदस्यांचा समावेश असून अंमली पदार्थांच्या विक्री, तस्करी आणि सेवनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबरोबरच जनजागृतीचे कामही हे पथक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाला राज्यभरातून प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाल्यानं जिल्हा नशामुक्ती करण्याच्या दिशेनं ही महत्त्वाची सुरुवात मानली जाते. प्रथमतः आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय मुमक्का सुदर्शनजी आणि आपल्या सर्व पोलीस दलातील त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं एक अभिनव अशा उपक्रमाच्या बद्दल आपल्या अहिल्यानगरच्या वतीने त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. एक चांगली सुरुवात झालेली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नशामुक्त अभियान देशभरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारानं ते अभियान सुरू झालंय आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये ते अभियान सुरू होताना त्याची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आपण आता भविष्यकाळात करणार आहोत. मी अधिक आपला वेळ घेणार नाही, परंतु सगळ्या आमच्या तरुणांना माझी एवढीच विनंती आहे की आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे भविष्य या नशेच्या आधारी जाऊन, अंमली पदार्थाच्या आधारी जाऊन आपण ते खराब करू नका. किंबहुना अशा अंमली पदार्थाच्या करणाऱ्या लोकांना वेळेत आपल्याला अटकाव करता आला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी, जिल्हा प्रशासनाला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे अशी विनंती करतो. पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक सर्वांना नमस्कार. मी पहिल्यांदा सर्वांना खूप खूप आभार मानतो की आजच्या दिवशी आम्ही सकाळी 7:30 वाजेपासून आम्ही ड्रग फ्री अहिल्यानगरचा कार्यक्रम घेतलेला होता पोलीस मुख्यालयामध्ये. त्या अनुषंगाने मोर दॅन 3000 स्टुडंट्स आणि मेन मुख्यतः सभापती महोदय साहेब, पालकमंत्री साहेब, आमदार लोक आणि इतर डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख या कार्यक्रमाला हजर होऊन त्यांचा सक्सेस यशस्वी केलेला याबद्दल मी सर्वांना आभार मानतो. मुख्यतः या उपक्रमाचा मुख्य उद्देश माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सुरुवात केलेली आहे की नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, तो त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे तो असा कॉन्ट्रीब्युशन करत आहे की अहिल्यानगरला नशामुक्त करण्यासाठी ड्रग फ्री अहिल्यानगर म्हणून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व पूर्ण देशाच्या भविष्यामध्ये जे युवा पिढीचा भविष्य आहे, तो युवा पिढीला आम्ही टार्गेट केलेला आहे. तो युवा पिढी म्हणजे जे स्टुडंट जे टीनेजमध्ये आहे, 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत जे स्टुडंट्स आहे, तो त्यांना आम्ही आज प्रोग्रामला इन्व्हाइट केलेला आहे. ते स्वतःहून ते प्लेकार्ड्स बनवलेले आहे. ते अँटी ड्रग बद्दल जे कोटेशन्स आहे ते स्वतः बनवून हा रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि या माध्यमातून या प्रोग्राम माध्यमातून सर्व अहिल्यानगर नागरिकांना मी आभार मानतो आणि विनंती पण करतो की तुम्ही तुमच्या घरीमध्ये जे युवा पिढी असते त्यांना नशामधून दूर राहावा आणि जे मोहल्लामध्ये आणि जे तालुका स्तरावर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ते नशाला दूर करावे आणि पूर्ण जिल्ह्याला ड्रग फ्री म्हणून घोषित करावे.